हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे अँटी डिप्रेसंट एजंट. त्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. सो आजचा टॉपिक आहे अँटी डिप्रेसंट एजंट. यामध्ये आपल्याला अँटी डिप्रेसंट एजंटची डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्स हे डिस्कस करायचं आहे. सो आपला टॉपिक आहे अँटी डिप्रेसंट एजंट. अँटी डिप्रेसंट एजंट जो आहे तर तो CNS ॲक्टिंग ड्रग आहे, सेंट्रल नर्व सिस्टीम. CNS ॲक्टिंग ड्रग प्रिव्हियसली आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण सिडेटिव्ह, हिप्नॉटिक, जनरल ॲनेस्थेशिया अँड अँटी कन्व्हल्जंट हे 3 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. आज आपण बघणार आहोत अँटी डिप्रेसंट एजंट. अँटी डिप्रेसंट एजंट हा CNS ॲक्टिंग ड्रग आहे. सो अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट, आणि डिप्रेसंट किंवा डिप्रेशन हे काय आहे? इट इज द मूड डिसऑर्डर आहे. यामध्ये काय होणार? द लॉस ऑफ इंटरेस्ट ॲज वेल ॲज सॅडनेस, आणि त्याला ट्रीट करण्यासाठी जे मेडिसिन्स यूज केले जातात त्याला म्हणतात अँटी डिप्रेसंट एजंट्स. सो सिम्पल आहे डिफाईन. द ड्रग विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन इज ऑल्सो नोन ॲज अँटी डिप्रेसंट एजंट. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन्स. सो अँटी डिप्रेसंट एजंटचं जे क्लासिफिकेशन्स आहे तर ते 5 कॅटेगरीमध्ये आहे, सब कॅटेगरी. फर्स्ट आहे अटिपिकल अँटीडिप्रेसंट. सेकंड, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. थर्ड, रिव्हर्सिबल इनहिबिटर ऑफ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स ए, त्यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये RIMS असं म्हणतात. फोर्थ वन, सिलेक्टिव्ह सेराटोनिन रपटेक इनहिबिटर, इट मीन्स SSRI. अँड लास्ट वन आहे सेराटोनिन अँड नॉन ॲड्रेनालिन रपटेक इनहिबिटर, इट मीन्स SNRIS. सो वन बाय वन आपण क्लास विथ देअर एक्झाम्पल्स बघू. अटिपिकल अँटीडिप्रेसंट्स म्हणजे फर्स्ट आहे अटिपिकल अँटीडिप्रेसंट्स. इट मीन्स स्लो डाऊन CNS ॲक्टिव्हिटी. अँटीडिप्रेसंट जो ड्रग आहे तो CNS ॲक्टिंग ड्रग आहे, आणि त्याच्या क्लासिफिकेशन्समधला पहिला क्लास आहे त्याचा अटिपिकल अँटीडिप्रेसंट्स. आणि अटिपिकल अँटीडिप्रेसंट्स म्हणजे काय? तर स्लो डाऊन CNS ॲक्टिव्हिटी. मग त्या केसेसमध्ये कोणते मेडिसिन्स यूज केले जातात? तर फर्स्ट आहे मिर्टाझेपाईन, देन ट्राझोडोन अँड मियासेरिन. नेक्स्ट आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. सेकंड क्लास आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स याची ॲक्टिव्हिटी आहे ब्लॉकिंग द ॲक्शन्स ऑफ न्यूरो ट्रान्समीटर रपटेक like serotonin and norepinephrine. सेकंड क्लास आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटचा फंक्शन्स आहे ब्लॉकिंग द ॲक्शन्स ऑफ न्यूरो ट्रान्समीटर रपटेक. मग त्यामध्ये लाईक सेराटोनिन आणि नॉरइपिनेफ्रिनची जी ॲक्टिव्हिटी आहे तर त्याला ब्लॉक केलं जातं. आणि त्या केसेसमध्ये जे मेडिसिन्स यूज केले जातात तर ते आहेत इमिप्रामाइन, अमायट्रिप्थॅलिन, डॉक्झेपाईन, ट्रायमिथोप्राईन, डेसिप्राईन अँड नॉरट्रिप्थॅलिन. थर्ड वन आहे रिव्हर्सिबल इनहिबिटर ऑफ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स. एक्झाम्पल्स आहे मोक्लोबिमाइड. फोर्थ वन, सिलेक्टिव्ह सेराटोनिन रपटेक इनहिबिटर्स. त्याचे एक्झाम्पल्स आहेत फ्लोक्झेटाईन, फ्लोक्झामाइन्स अँड पॅरोक्झेटेन. लास्ट वन आहे सेराटोनिन अँड नॉर ॲड्रेनालिन रपटेक इनहिबिटर. एक्झाम्पल्समध्ये आहेत वेनलाफॅक्झाईन अँड डुलोक्झेटाईन. जर यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता.
अँड नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे जे ड्रग्ज आहेत इमिप्रामाइन, अमायट्रिप्टालिन याचा ब्रीफली स्टडी करणार आहोत. त्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर, केमिकल नेम, युजेस, ब्रँड नेम, डोसेज फॉर्म अँड स्टोरेज कंडिशन्स बघणार आहोत. जर पेजवरती नवीन असाल तर आत्ताच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.